महाराष्ट्र बंदच्या हाकेला शहर कडकडीत बंद, मनमाडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळपासून बंदचे आवाहन करण्यात आले आहे। शहराध्यक्ष विलास आहिरे, शहर सचिव कदीर शेख, आनंद शिंगारे, दीपक उबाळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी निर्देशन करत सरकारचा निषेध केला। या आंदोलनाला समविचारी पक्षांनी पाठिंबा दिला असून नेटफुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त कडक तैनात करण्यात आले होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। आज मनमाड शहर कडकडीत बंद आहे। सर्वच पक्षाच्या वतीनं व खास करून प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। त्यात मनमाड शहर हे 100% बंद आहे। विषय आहे जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू होतं विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमानुषपणे लाठी हल्ला झाला व विद्यार्थ्यांना कोणाचे पाय तुटले, कोणाचे हात तुटले, गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या। या सरकारने पोलिसांना पुढे करून सामान्य लोकांची ही जी परिस्थिती निर्माण केलेली आहे ही खरोखर चिंताजनक आहे। एक राजेंद्र प्रधान या धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी व या शिक्षण मंत्र्याने त्वरित राजीनामा द्यावा यासाठी जो प्रयत्न होत होता त्याला कुठेतरी गालबोट लागला। शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन हे कुठेतरी चिरडण्यात येत आहे। म्हणून आज मनमाड शहरामध्ये या विरोधात कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। त्यात आम्ही सर्व भीमसैनिक व सर्व समाज बांधव व सर्वच पक्षाचे लोक सहभागी झाले। दिल्लीला घडलेली घटना आहे, त्या घटनेच्या निषेधार्थ मनमाड शहर बंद जे ठेवलेले आहे वंचित बहुजन आघाडीने, त्याला आमचा मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर पाठिंबा आहे। दिल्लीत या विद्यार्थ्यांवर जो बॅड हल्ला करण्यात आला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व मनमाड शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो मनमाड शहर बंद करण्यात आला त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो। मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, आम्ही या मनमाड शहरांचे व्यापाऱ्यांचे व सर्वांना आवाहन करतो व आपण सर्व सामाजिक व राजकीय पक्ष सर्वांनी या बंदला 100% प्रतिसाद द्यावा अशी जाहीर आवाहन करतो आणि आमचा जाहीर पाठिंबा या बंदला आहे। मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट। दिल्ली येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आमचे नेते, आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जो बंद पुकारला आहे, आम्ही त्या बंदमध्ये सहभागी होत आहे। ऑल इंडिया पॅन्थर्सना याला जाहीर पाठिंबा देत आहे। आज या मनमाड शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। सर्व आपण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने दिल्ली या ठिकाणी जो अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र बंद केला आहे। त्यांच्या कार्यानुसार अनुषंगाने मनमाड देखील या ठिकाणी कडकडीत बंद केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। त्यामध्ये संपूर्ण मनमाड शहरातील युवक, विद्यार्थी, त्याच्यानंतर महिला, पुरुष, वृद्ध या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच या ठिकाणी जो काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आहे त्याच्यामध्ये 20 ते 22 लोक ज्यांनी आत्महत्या केली, तरी देखील नाही का सरकार जागे झालेलं नाही। असे हिटलरशाहीचं जे सरकार आहे, नरेंद्र मोदी आणि शाह हा पूर्ण देश चालवत आहे, त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो। हिटलरशाही पद्धतीने देश चालवत आहे, त्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि माझ्या निकम कुटुंबाचा व माझ्या स्वतःचा व आमच्या संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। दिल्लीमध्ये जिडं लाठीचार्ज झाला ते काय पाकिस्तान या हैदराबाद या कुठल्या बांगलादेशचे आतंकवादी नव्हते, त्यांच्यावर लाठीचार्ज केलेलं आहे। त्यांच्या हक्काची लढाई होती। तडीपार अमित शाह ह्यो तडीपार गृहमंत्री झालेला आहे, त्याला मध्ये टाकायचं तर मुलांना स्टडनला टाकताय मध्ये। अन्य अत्याचार झालेला ह्यो लढा भीमसैनिकाच्या वतीने मनमाड शहरामध्ये तडतडीने एकदम कडकडीने बंद करण्यात आलेला आहे। आज मनमाड या ठिकाणी मनमाड बंदचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते। दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांवर अमानुष असा लाठी हल्ला
करण्यात आला त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत आणि हा विद्यार्थ्यांना अन्याय वंचित बहुजन आघाडीने सहन न करता महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि त्या हाकेला साथ देऊन मनमाड शहराच्या वतीनं सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनमाड बंद ठेवून या ठिकाणी आम्ही आमचा निषेध नोंदवलेला आहे. आपल्या जी काही विद्यार्थी आहेत अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी नीटचा अभ्यास केला आणि त्यानंतर तो नीटचा पेपर फुटला. त्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी जंतर मंतर येथे शांततापूर्ण आणि कायदेशीर आंदोलन करत होते. तर त्या आंदोलनास जे काही सरकार आहे भाड सरकार, त्या सरकारने त्या मुलांवरती लाठीचार्ज केलेला आहे. अतिशय सुशिक्षित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असलेल्या मुलींना अमानुषपणे मारलेला आहे. त्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने मनमाड येथे सुद्धा आज मनमाड बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.